नवापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समितीतर्फे 395वी जयंती साजरी। कार्यक्रमाचे अध्यक्ष डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरतभाऊ गावित। अनंत जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुमचे रूप, तुम्ही स्वप्न पाहिले म्हणून आम्ही हा स्वराज्यातला सूर्य पाहू शकलो। स्वराज्याचे मालक छत्रपती शिवाजी महाराज। 19 फेब्रुवारी 2025 रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराजांची 395वी जयंती नवापूर शहरातील सरदार चौकात अत्यंत उत्साहाने साजरी करण्यात आली। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरतभाऊ गावित यांना देण्यात आले होते। सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चेअरमन भरतभाऊ गावित यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत आरती केली। या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नवापूर तहसीलदार दत्तात्रय जाधव, नवापूर पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी करत महाराजांना अभिवादन केले। यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैचारिक, पत्रकार, लेखन, प्रशासन क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा शिवघोष देण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र आहिरे यांनी केले, तर आभार राहुल मराठे यांनी मानले होते। प्रसंगी अध्यक्षीय भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर भरतभाऊ गावित यांनी मनोगत व्यक्त केले। उपस्थित मान्यवरांनी देखील मनोगत व्यक्त करत महाराजांच्या कार्याचा परिचय करून दिला। कार्यक्रम यशस्वीतेसाठी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संजय आतारकर, सदस्य पंकज गोसावी, भाविन आतारकर, कान्हा आतारकर, आकाश कुऱ्हाडे, सूरज चव्हाण, अजय कुऱ्हाडे आदींनी परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला। आयोजित केला आणि त्या ठिकाणी या नवापूर शहरातील सर्व मान्यवरांना उपस्थित केलं, सगळ्यांना एकत्र केलं। त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद मानतो, त्यांचे आभार सुद्धा मानतो। या कार्यक्रमाच्या निमित्ताने या मंचावर बरेचसे वक्ते या ठिकाणी बोललेत, माझे बंधू बोललेत। आपल्याला कुठल्या वादविवादात जायचं नाही आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रयतेचा राजा, तुमचा आमचा मनातला राजा, त्याची पुण्यतिथी आपल्याला साजरी करायची आहे। आणि ज्या राजाने 500 वर्षापूर्वी हे सगळं घडलेलं आहे, घडवलेलं आहे, ते तुम्हाला आम्हाला सगळ्यांना टिकवायचं आहे। त्यांचे विचार, त्यांचे आचरण हे जेव्हा आपण करू तेव्हाच खरं शिवरायांचे आपण मावळे समजूया असं मला वाटतं। फार मोठा राजा होता, फार त्यांचं कर्तृत्व महान होतं। शिवरायांनी ज्या आपल्या आया बहिणी आहेत, हिंदू असतील, मुस्लिम असतील किंवा त्या स्वराज्यामध्ये ज्याही असतील, त्यांचं त्यांनी संगोपन केलं, त्यांना आदरातिथ्य दिलं। त्यांच्याबद्दल त्यांच्या ज्या मनातल्या ज्या भावना होत्या किंवा त्यांची बघण्याचा दृष्टिकोन होता की ही समोरची माझी माता आहे, ही माझी समोर बसलेली ही भगिनी आहे, हा विचार त्यांनी ठेवला। तोच विचार जर प्रत्येक मावळ्याने या देशामध्ये जर ठेवला तर हे कुठले अनुचित प्रकार घडणार नाही असं मला प्रामाणिकपणे वाटतं। जर 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज आहिरे, नवापूर।